पूजा चौधरी, राज्य महिला आघाडी प्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं कार्य अविरत करीत आहे। 15 मार्च 2024 हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी आजचं हे आंदोलन आजचं आंदोलन नाही आहे, तर जेव्हा 2015चा जो शासन निर्णय निघाला होता संच मान्यतेच्या बाबतीत, तेव्हापासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद हे आंदोलन अनेक मार्गाने रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहे। पण सरकारचे डोळे काही उघडत नाही। सरकारला वाटतं की शिक्षक हा असा प्राणी आहे की जेही म्हटलं ते मान खाली घालून तो ऐकेल, पण संघटनेची शक्ती त्यांना माहिती नाही। संघटनेच्या एका आवाजामागे आज सुट्टी असू नये, सुट्टीचा कालावधी असू नये, उन्हाळी सुट्टीचा कालावधी असू नये, आमचे शिक्षक एका व्हॉट्सअप कॉलवर इथे जमलेले आहे। हाच त्याचा शक्ती दिसून पडते शिक्षकांची, महिलांची। याचं कारण असं कुठून लोक आले? लोक पूर्ण नागपूर विभागातून आलेले आहे। चंद्रपूर, गडचिरोली, सगळ्यात लास्ट जिल्हा गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, पूर्ण नागपूर विभागातले लोक इथे जमा झालेले आहेत। नुसते पुरुष वर्गच नाही तर महिला सुद्धा चंद्रपूर वरून आलेल्या आहेत, स्वतःच्या गाड्या करून आलेले आहेत। कारण याची गांभीर्य आणि तीव्रता एवढी आहे की त्या विद्यार्थ्याला न्याय मिळू शकणार नाही। राज्यातर्फे मुंबई अधिवेशनामध्ये डेप्युटेशन गेलेलं आहे। वानखेडे, मी नागपूर विभाग शिक्षक परिषदेचा अध्यक्ष आहे। माझी आपल्या चॅनलच्या वतीने सर्व शिक्षकांना एक विनंती आहे की हे सरकार आपल्यामध्ये एक भांडण लावत आहे, आपण कुठेतरी जागृत झालं पाहिजे अशी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं मी सर्व शिक्षकांना आवाहन करीत आहे। यामध्ये काय झालं आहे, त्या 15 मार्च 2024चा शासन निर्णय, आज या शासन निर्णयामुळे अनेक मराठी शाळा बंद पडणार आहेत। याच्यामुळे अनेक शिक्षक, त्याच्यामध्ये मुख्याध्यापक आहेत, सुपरवायझर आहेत, शिक्षक आहेत, अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत। हे शिक्षकांनी कुठेतरी आता तरी एक येऊन याला लढा दिला पाहिजे आणि या सरकारला धडा शिकवला पाहिजे असं मी विभागाच्या वतीनं आवाहन करतो।